श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर चला, खूप दिवस झाले व्हिडिओज नाही बनवला. तर घरी ना आमच्या म्हणजे सासरीभावांची तब्येत थोडीशी बरी नव्हती, तर मग मी 2-3 दिवस व्हिडिओज नाही केले. तर म्हटलं चला आज म्हणजे 2 दिवसापासून त्यांची तब्येत ठीक आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ तरी खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलाच नाही ना, तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया. तर इथे ना माझे सगळे काम आवरून झालेले. इथं देवपूजासुद्धा करून झालेली आहे. तर समोरच्या ताईनं तर त्यांनी बेल दिलेला आहे. त्या एका लग्नाला गेल्या होत्या, तर त्यांनी तिथून बेल आणलेला आहे. म्हणजे झाड असेल बेलाचं, तर मग त्यांनी तोडून आणलेला होता. तर मग त्यांनी मला बेल दिलेला आहे. तर म्हटलं चला बेलपत्र, तर मग म्हटलं चला महादेवांना बेलपत्रही वाहून देते आणि व्हिडिओलाही सुरुवात करते. तर चला, तर हे बघा इथं छान अशी देवपूजा करून झालेली माझी सकाळी सकाळी. तर इकडे मशीनलाच कपडे लावलेले. आज नळ आलेले होते ना, तर म्हटलं चला मशीनलाच कपडे लावून दिलेले आहे. थोडेसे जास्तीचे कपडे होते ना, तर इथं मशीन लावून दिलेले आहे. नाही बघा इथं एवढा सारा आहे ना बेलपत्र दिलेले, एवढा बेल दिलेला आहे ताईंनी. तर मी थोड्या वेळ तो पाण्यात टाकून देणार, म्हणजे तो फ्रेश राहणार पाण्यात टाकल्याच्या नंतर. म्हणजे ह्या ज्या बेलाचे पाने आहे ना, तर ते व्यवस्थित राहतात. जर आपण असाच बेल पाण्यामध्ये टाकून दिला ना, तर तो ताजा राहतो. इकडं सकाळचा चहा पाणी घेऊन झालेलं आहे हे बघा. आणि इकडं दही टाकायचं होतं ना बनवायला, तर इथं दूधसुद्धा चांगलं उकळून घेतलेलं आहे. तर थोडंसं गार होऊ देते आणि त्याच्यानंतर मग दही टाकते. तर चला मी आता हे पटकन एवढे भांडे घासून घेते आणि हे भांडेसुद्धा लावून देते. तर चला, घड्याळामध्ये ना आता 11ला बरोबर 15 मिनटं बाकी आहे. तर चला मी आता पटकन हे आवरून घेते आणि तसं तुम्हाला दाखवतेच. तर इथं आहे ना हे ऑनलाईन बोलवलेले, तर ते लावायचेच राहिलेले. लावीन मी आता नंतर जेव्हा लावणार तेव्हा तुम्हाला दाखवणारच मी. तर चला, आणि हे झाडे ना थोडेसे उन्हामध्ये ठेवून देते. थोडंसं ऊन पडलेले आहे बाहेर, म्हणजे कसं मग ते फ्रेश राहतात. झाडांना कसं ऊन पण पाहिजे, सावली पण पाहिजे. तर थोडंसं खराब झाल्यासारखं झालेलं आहे ना, तर म्हटलं चला त्याला उन्हात ठेवून देते. तर चला मग तर इथं आज सकाळपासूनच नळ आलेले आहे ना. तर हे बघा इथं हा एक नळाचा पॉईंट काढलेला आहे. तर मग इथं हे नळाचं पाणी येतं. तर आम्हाला पाण्याचं म्हणजे टेन्शनच नाही. 3ऱ्या-4थ्या दिवशी नळ येतात, म्हणजे जास्तीचं पाणी होऊन जातं. म्हणजे एखाद्या दिवशी अशी मोटरसुद्धा लावायची. आणि झाडं तेवढे छान झालेले आहे सध्या. म्हणजे थोडंसं पावसाचं वातावरण आहे ना, 2-3 दिवस झाले असा पाऊस पण पडतोय. तर त्याच्यामुळं एवढे छान झालेले झाडं. आणि शेवंतीचे झाडं तर एकदम मस्त झालेले. फुलंसुद्धा येऊन राहिली शेवंतीला 2-3 आणि छोटे छोटे रोपंसुद्धा उगलेले शेवंतीचे मी दाखवते तुम्हाला. आणि ते कसं उगवायचं ते रोप मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. म्हणजे जे फुलं येतं ना शेवंतीला, आणि ते वाळल्याच्या नंतर ते तोडून घ्यायचं आणि ते जमिनीत टोचून द्यायचं, म्हणजे मातीमध्ये. तर त्याचे खूप सारे असे झाडं उगतात शेवंतीचे. तर इथं खूप सारे ना शेवंतीचे झाडं उगलेले दाखवीन मी तुम्हाला. म्हणजे छोटे छोटे अजून ते रोपं, तरी म्हणजे बरेचसे मोठे झालेले. तर हे बघा इथं तुळस पण एवढी छान झालेली आहे, एकदम नवीन पालवी फुटलेली तुळशीला. आणि तर हा थोडासा पुदिना लावला होता मी, 1-2च हे असे पुदिन्याचे लावले होते. ते एवढा सारा पुदिना म्हणजे तयार झालेला आहे आणि एकदम फ्रेश असा पुदिना. आणि हे झाडं आहे ना थोड्या वेळ मी उन्हात ठेवलेले आहे. म्हटलं थोडंसं पण ऊन येतं जातं, ऊन काही जास्त पडलंच नाही. आणि इथं ह्या कुंडीमध्ये ना मनी प्लॅन्ट लावलेला होता. तर याच्यामधून परत असे मनी प्लॅन्टचे जे कोंब आहे ना ते बाहेर येत आहेत. तर हे बघा शेवंतीला थोडे फुलं पण आलेले, हे बघा. आणि याच्यामध्ये 2-3 याच्यामध्ये झाडं लावायचे राहिलेले. म्हणजे अजून आम्ही एखाद्या दिवशी बुलढाण्याला गेलो ना, तर मग तिथून नर्सरीमधून मी झाडे घेऊन येणार गुलाबाचे ते. तर मग तसं तुम्हाला दाखवणारच मी. तर हे बघा इथे खूप सारे असे शेवंतीचे झाडं उगलेले, 10-15 तर सहज असतील. ते छोटे छोटे रोपं उगलेले, ते थोडेसे मोठे होऊ द्यावं लागतात आणि मग नंतर ते दुसरीकडे लावावं लागतात. तर चला.
तर जेवढे बेलपत्र पाहिजे होते ना तेवढे तोडून घेतले आणि इथे या बकेटमध्येच पाणी होतं ना तर त्याच्यामध्ये मग मी त्या डहाळ्या अशा टाकून दिलेल्या आहे. तर ते छान राहतात पाण्यामध्ये. तर जेवढे मला आता सध्या वाहायचे होते 4-5 तर मी तेवढेच तोडून घेतलेले आणि सकाळीच आज देवपूजा करून झालेली ना आणि जास्वंदाचे खूप सारे फुलं भेटले होते. तर आज पूर्ण मंदिर जास्वंदाच्या फुलांनीच म्हणजे असं गच्च भरलेलं आहे. तर चला इथं छान अशी सकाळी सकाळी देवपूजा प्रसन्न वाटतं ना छान अशी पूजा करून घेतली सकाळी सकाळी की. तर चला तर नळ आलेले सकाळीच नळ आलेले आज. तर मागचं जे कूलर आहे ना त्याच्यामध्ये पाणी लावलेलं आहे मी रात्रभर मोटर चालते पाण्याची. तर मग नळ आलेले होते ना तर भरून घेतलेले म्हणजे भरायला लावलेले आहे. तर हे बघा इथे आहे ना याच्यामध्ये नेमकंच भरलेलं आहे ते. तर चला मी आता मोटर बंद करते. तर इथं दूध आहे ना गार झालेलं होतं. तर मग दही टाकून द्यायचं होतं ना. तर थोडंसं असं कोमटच म्हणजे थंड कोमटच दूध पाहिजे त्याच्यामुळं दही काय होतं एकदम मस्त होतं. तर याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं. मी जवळपास 1 चमचाभर याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे. तर मी आता हे असंच ठेवून देणार 4-5 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवणार. तर आमचे जेवणं झाले आणि स्वयंपाकसुद्धा करून झाला होता. जेवणं करून झालेले आणि इथं देवांशी ना खेळत होता बेडरूममध्ये. इथं कूलर लावून दिलेले. एवढं गरम होतं आहे. थोडासा पाऊस पडून गेला ना तर पाऊस गेल्याच्यानंतर एवढं गरम व्हायला लागलं होतं. तरी इथं कूलर लावलेले आणि इथं देवांचं खेळणं सुरू होतं बेडरूममध्ये. तर इथं मी थोडासा आरामसुद्धा करत होती. दुपारी म्हणजे सगळे कामं आवरून झाले ना मग थोड्या वेळ आराम करत असते. तर हे बघा इथं आता बरोबर 1:15 झालेले. तर सगळं आवरून झालेलं होतं. तर इथं देवाची मस्ती सुरू होती खेळणंही सुरू होतं आणि म्हणजे माझा थोडासा आरामही चालू होता. तर चला इथं आहे ना ढोकळ्याची रेसिपी बनवलेली मी 1-2 दिवस झाले तर ती शेअरच करायची राहिलेली होती. तर हे बघा एकदम मस्त असा इथं हा ढोकळा मी बनवलेला आहे. तर तो कसा बनवायचा तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच. पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एवढा छान ढोकळा होतो मार्केटसारखाच. आपण मार्केटमधून जो ढोकळा आणतो ना त्याच्यापेक्षाही एकदम चांगला असा मस्त ढोकळा इथं बनवला होता. तर म्हटलं चला ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी काय केलं बेसन पीठच घेतलेलं आहे म्हणजे बेसन पिठाचाच नुसता मी तो ढोकळा बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये मी रवा टाकलेला नाही. नुसता निखळ बेसन पिठाचा मी हा ढोकळा बनवलेला होता. तर इथं तुम्हाला दिसलं असेल तर 1 वाटी घेतलेली आहे. तेवढे वाटी गच्च भरून असं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे म्हणजे साखर ॲड केलेली आहे. थोडीशी याच्यामध्ये कशी साखर जास्त पाहिजे असा खट्टा मिठ्ठा झाला पाहिजे ना त्याच्या कलर येण्यासाठी थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा म्हणजे मसाल्यातला जो चमचा असतो ना त्या चमच्यानं अर्धा चमचा आणि इथं मी याच्यामध्ये लिंबूसत्व ॲड केलेले आहे. तुम्ही लिंबू जरी टाकलं तरी चालतं दही पण ॲड केलं तरी चालतं पण मग मी लिंबूसत्वच ॲड केलेलं आहे. जवळपास म्हणजे 10-15 दाणे असतील ते लिंबूसत्वाचे आणि थोडंसं त्याच्यामध्ये हिंग ॲड केलेलं आहे थोडंसं चिमूटभर आणि जेवढं मी बेसन पीठ घेतलेलं होतं ना जवळपास तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. थोडंसं असं घट्टसर ते व्यवस्थित फिरून घ्यायचं म्हणजे एकजीव होऊन जातं आणि मिक्स ढोकळा पण छान होतो. जर आपण मिक्सरला असं फिरून घेतलं ना तर एकदम मस्त असा ढोकळा तयार होतो. तर याच्यामध्ये मी एक भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे स्टीमर जर असलं तर तुम्ही इथं स्टीमरचा वापर केला तरी चालेल. पण मी इथं आपला कुकरमधला जो डब्बा असतो ना तर तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खाली थोडंसं तेल टाकायचं आणि हे मिश्रण तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे तो इझिली निघला पाहिजे. त्याच्यानंतर मी ते मिश्रण आहे ना एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर ढोकळा एकदम परफेक्ट होण्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी टाकायच्या आहे. तर मी दाखवतेच तसं तुम्हाला पुढं. तर याच्यामध्ये इनोचा वापर करायचा. इनोची जी पुडी भेटते ना तर ते जवळपास मी याच्यामध्ये अर्धा पुडी एवढी इनो टाकून घेतलेली आहे तुम्हाला दिसलं असेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं. हे 2 महत्त्वाचे घटक याच्यामध्ये इनो आणि तेल. आणि तेल थोडंसं जवळपास थोडं जास्त टाकायचं. पोहे खायच्या चमच्यानं जवळपास मी 2-3 चमचे तेल टाकलं असेल. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं ही प्रोसिजर आहे ना म्हणजे फास्ट करायची. इनोची पुडी तेल टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथं तुम्हाला दिसत असेल बॅटर आहे ना एकदम फुलल्यासारखं झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित ते फर्मॅट झालेलं आहे. तर ह्याच पद्धतीने हे असं व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे इनोची पुडीचा वापर केला ना तर ढोकळा एकदम असा मऊसूत आणि व्यवस्थित म्हणजे विकतचा जो आणतो ना आपण सेम तसा ढोकळा तयार होतो. तर हे बघा एवढं बाऊलभर एवढं हे बॅटर आता तयार झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला थोडंसं मी त्याच्यामध्ये बॅटर ॲड केलेलं होतं आणि इनोची पुडी टाकल्यानंतर ते बॅटर एवढं झालेलं आहे. तर आपण जे भांडं घेतलेलं होतं ना तेल लावून ठेवलेलं होतं ना तर त्या भांड्यामध्ये हे बॅटर ॲड करायचं. एका साईडनं मी पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे म्हणजे प्रोसिजर करताना सुरुवातीला पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं हे मिक्स करताना आहे ना म्हणजे फास्ट करायचं आणि एका पोझिशनमध्ये ते फिरवायचं म्हणजे त्याच्यामुळे ते काय होतं
त्याच्यामुळं ढोकळा आहे ना एकदम मस्त होतो. तर इथे हे तुम्हाला दिसलं असेल तर इथं हे एवढं बॅटर तयार झालेलं आहे. तर थोडंसं मी त्याला असं म्हणजे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि हे बघा इथे एका साईडनं मी पाणी ठेवून दिलेलं होतं. इथंच तुम्ही स्टीमरचा वापर केला तर चालेल. माझ्याकडं नसल्यामुळं मी इथे कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हे बॅटर ठेवून याच्यावरती एक झाकण ठेवून दिलेलं आहे. पॅक बंद असं झाकण ठेवायचं. तर वाफ बाहेर येऊ नये म्हणून याच्यावरती मी खलबत्ता ठेवलेला आहे. तर जवळपास 15 मिनिटानंतर मी जेव्हा ते झाकण काढून पाहिलं तर ढोकळा एकदम मस्त तयार झालेला होता. जवळपास 15 मिनटं लागतात. 15 मिनटाच्या नंतर एकदम मस्त असं हे बघा एवढी साईज झालेली होती ढोकळ्याची. टाकताना तुम्हाला दिसलं असेल तर साईज एकदम कमी होती आणि व्यवस्थित चाकूच्या सुरी टाकून पाहिली तर याचा अर्थ तो व्यवस्थित झालेला आहे. जर त्याला सुरीला थोडंसंही चिपकलं असतं ना तर ढोकळा व्यवस्थित झाला नसता. तर परत मला तो 5-10 मिनटं ठेवावा लागला असता. पण मी सुरुवातीलाच म्हणजे तो जास्त वेळ ठेवला तर तो एकदम मस्त असा ढोकळा तयार झाला. तर त्याच्यावरती फोडणी द्यायची होती ना तर इथं मी तेल घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडासा सांबार कट करून ठेवलेला होता तर सांबार ठेवलेला आहे. याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. जर तुम्हाला नुसती फोडणी द्यायची असली तर फोडणी दिली ती चालते. आणि थोडंसं पाण्याचा जर म्हणजे थोडासा मऊसूत होतो ना तो पाण्याची जेव्हा आपली अशी फोडणी दिली जाते तर त्याच्यामुळे तो मऊसूत होतो. त्याच्यामध्ये मी साखरसुद्धा ॲड केलेली आहे थोडीशी 1 चमचा. तर इथं हे बघा एकदम इझिली असा ढोकळा थोडासा थंड होऊ द्यायचा. थंड झाल्याच्या नंतरच मग तो ढोकळा असा काढून घ्यायचा. थोडंसं म्हणजे तो इझिली निघतो. तर तुम्ही पाहिलं असेल एकदम पटकन असा ढोकळा निघलेला आहे. आणि इथे हे बघा एकदम मऊसूत असा ढोकळा तयार झालेला आहे. जसं आपण मार्केटमधून आणतो ना सेम त्याच पद्धतीचा. आणि चवीला तर एवढा छान झालेला होता. एकदम मस्त असा ढोकळा झालेला होता. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीनं एकदम मस्त असा ढोकळा बनवला जातो घरच्या घरीसुद्धा. त्याच्यानंतर ती फोडणी ना त्याच्यावरती अशी टाकून द्यायची. जेवढी टाकायची असली तेवढी टाकायची. म्हणजे तुम्हाला जर साधी फोडणी तेलाची जर फोडणी द्यायची असली तर तेलाची दिली तरी चालते. तर हे बघा एकदम मस्त असा मऊसूत असा ढोकळा एकदम स्पंची असा ढोकळा इथे तयार झालेला आहे. तुम्ही ह्या नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला दिसत असेल एकदम मऊसूत असा एकदम म्हणजे जसा पाहिजे ना तसा ढोकळा तयार झालेला आहे घरच्या घरी. एकदम झटपट असा म्हणजे मला 10 मिनटंही लागली नाही हा ढोकळा बनवायला. इतका छान ढोकळा झालेला होता. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर चला रेसिपी कशी वाटली ना हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल ना रेसिपीला नक्की लाईक करा. भेटूया आपण अशा ठिकाणी छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.